अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी सतीश कुलकर्णी, माझ्यासोबत माझे गुरुवर्य सदानंद महाराज। हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की मी वारंवार सांगितलेलं आहे, गाणगापूर हे देव असलेलं गाव आहे, देवाचं गाव म्हणजे गाणगापूर। आम्ही असतो याच ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी, वसो माध्यानी मठाधामी गुप्तरूपे। गुप्तरूपाने माझा निर्गुण पादुकामध्ये वास राहील असं गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे। गाणगा ग्रामी असे ख्याती, जो जाती तया स्थाना, तात्काळ पूर्ण होती मनोकामना, काही न करा हो अनुमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे। गुरुचरित्रामध्ये हा उल्लेख आहे। हा उल्लेख वाचून किंवा ऐकून आजही बरेच भाविक शारीरिक मानसिक संकटातून मुक्ती मिळावी, आरोग्य चांगलं मिळावं म्हणून गाणगापूरला येतात। जी उडत उडत सेवा करायची ते करतात, कारण जाणवतं नुसतं गाणगापूरला येऊन तसा उपयोग काही नाही, परंतु दृढ भावनेने श्रद्धा ठेवून तिथं काही दिवस राहिलं आणि मनापासून सेवा केली तर नृसिंह सरस्वती महाराज कृपा करतात। ज्यांच्यावर कृपा झाली ते सगळे धन्य आहेत। अनेकांवर कृपा व्हावी, पण कृपा कशी प्राप्त करून घ्यायची यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। लोक गाणगापूरला जातात, इतर देवाला जातात, फक्त नारळ हार पेढे गप्पा गोष्टी उचापात्या याशिवाय काहीही करत नाहीत। आणि लोकांना वाटतं की गुरु महाराजांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, देवाजवळ जायलाच पाहिजे। पण कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा। ब्रह्मदेव जरी आडवा आला तरी आपलं जे कर्म आहे ते आपल्याला भोगूनच संपवावं लागतं। याबाबत जी घटना घडली गाणगापूरमध्ये गुरुचरित्रात शेवटच्या काही अध्यायामध्ये ती आहे। तर गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना रत्नाई नावाची एक धाकटी बहीण होती, तिला कोढ झालेलं होतं आणि ते कोढ जावं म्हणून तिने एकदा गुरु महाराजांना प्रार्थना केली। तेव्हा गुरु महाराजांनी काय सांगितलं, आणि त्याच्या अगोदर एक सामान्य भाविक गाणगापूरला आला असताना त्याला सुद्धा कोढ झालं होतं, त्याचं कोढ गेलं आणि रत्नाईचं कोढ गेलं नव्हतं। तेव्हा जी घटना घडली ते माझे गुरुवर्य आपल्याला समजावून सांगतील। नमस्कार। गुरुचरित्रामध्ये जो उल्लेख आलेला आहे, गाणगापूर क्षेत्रात गेल्यानंतर भीमा अमरजा संगमावर गेल्यानंतर लोक आवर्जून औदुंबरापाशी जातात। त्या ठिकाणी एका भक्ताचं महाराजांनी जे कुष्ठ झालं होतं, त्याच्या शरीराला कुष्ठ झालं होतं, महाराजांचा मार्गदर्शनाखाली त्यांनी सेवा केल्यानंतर काही दिवस काही महिने महाराजांनी त्या ठिकाणी तीर्थ शिंपडल्यानंतर त्याच्या शरीराचं कुष्ठ गेलं, अशी एक घटना आहे। आणि दत्तभक्त सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जे जन्माला येतो तेच लक्षात घ्या की आपण आपल्या इच्छेने कुठल्याही कुळामध्ये जन्माला येत नाही। परमेश्वर सर्वांना जन्माला घालतो। या अगोदर देखील मी गुरुचरित्रातील त्याचा हवाला दिला होता की आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती, प्रथम 84 लक्ष जीवान, प्रथम निर्मिले आहाराशी, उत्पत्ती तदनंतर। जे कोण कुठल्या योनीमध्ये जन्म घेणार आहे, कोण कुठल्या योनीमध्ये जन्म घेणार आहे, आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर माणसाचे किती भोग आहेत। तर आपण बघतो की अनेक माणसं व्याधीग्रस्त आहेत, दुःखी आहेत, पीडित आहेत। सर्वांना परमेश्वराकडून काही ना काहीतरी अपेक्षा आहे, परंतु ही सर्व अपेक्षा करत असताना आपलं पूर्वकर्म ज्या पद्धतीनं आहे त्या पूर्वकर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं। चालू कर्माच्या गती आणखीन परत त्या वेगळ्या। तुम्ही जर चांगलं वागलात तर तुम्हाला त्या दृष्टीने चांगली फळं मिळणार, वाईट वागला तर निश्चितपणे तुम्हाला वाईट फळं मिळणार। या पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगवेगळ्या पद्धतीनं आहे। त्यामुळे तुमच्या ठिकाणी संकट किंवा भोग हे आहेत, भोग हे भोगूनच संपवायचे आहेत। यासाठी प्रत्येक वेळेला गुरुचरित्रातले 2-4 कथा आणखीन अशा आहेत की ज्याच्यामध्ये एका राजाला खूप त्रास झाला, त्याच्या राणीला खूप त्रास झाला, त्याच्या संतानाला खूप त्रास झाला, त्याला शेवटी जंगलात टाकून द्यावं लागलं।
परंतु भगवान शिवाच्या कृपेने आणि गुरु महाराजांच्या कृपेने नंतर त्याच्यावर कृपा होऊन त्याचा देह सुवर्ण झाला. त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये भोग आहे, परंतु त्या भोगासंबंधी सारखं रडगाणं खात मनुष्य परमेश्वरापाशी येतो आणि मग माझंही लवकर जाऊ द्या, माझं लवकर जाऊ द्या. तर अशा पद्धतीनं काही ते लवकर संपू शकत नाही, कारण प्रारब्ध कर्मणाम भोगात एव क्षया. प्रारब्ध हे भोगूनच संपवायचं आहे. मग ते कोणी असो, मोठमोठ्या साधू संतांना ते चुकलं नाही, त्यांना देखील ते आलं. तर महाराजांची एक बहीण होती रत्नाबाई. आपण सर्वांना गुरुचरित्र वाचता, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की रत्नाबाईंनी अशी विनंती केली गुरु महाराजांना की जगद्गुरु आपण आहात, ब्रह्मांडाचे कर्ते आपण आहात आणि नात्यामध्ये आपण माझे भाऊ आहात, तर आपण तरी माझं दुःख ताबडतोब हलकं करावं. माझं कर्म जे काय असेल ते बदलून ताबडतोब माझ्या नशिबामध्ये काहीतरी चांगलं घडून यावं अशी मी तुम्हाला विनंती करते. तर महाराजांनी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की रत्नाबाई असं असत नाही. तुझ्या कर्मामध्ये तू गेल्या गतजन्मी जी काही पापकर्म झाली तुझ्या हातून, त्या पापाच्या समृद्ध या ठिकाणी पापकर्म संपल्याशिवाय, त्याचा भोगवटा संपल्याशिवाय तुला गती नाही. मी जरी तुझा भाऊ असलो तरी मी ते बदलू शकणार नाही, कारण ते जे समजा उद्या त्या ठिकाणी तू भोगून संपवलं नाही तर पुढील जन्मी पुरात तुला ते आड येईल, परत तुला ते पुढच्या जन्मी आड येईल. असं प्रत्येकाच्या कर्माचं जे नशिबाचं जे काही खेळ असतो तो सारखा असा होत असतो. म्हणून महाराजांनी सांगितलं की मी तुझं देखील, मी स्वतः त्या ठिकाणी एका घरात आपण जन्माला आलो तरी तुझा भोग मी काढू शकणार नाही, तो तुला भोगूनच संपवायला पाहिजे. त्या पद्धतीनं सर्व भक्तांना तसंच महाराजांनी सांगितलेलं आहे. रत्नाईच्या रूपाने महाराजांनी सगळ्यांना संदेश दिला की गुरुकृपा होते, गुरु महाराजांची कृपा निश्चित होणार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु तुमचं प्रारब्ध ताबडतोब संपणार आहे किंवा तुमचं काय संचित आहे ते नष्ट होणार आहे असं नाही. तर गुरु महाराज काय करतात, तर थोडक्यात आपल्याला उदाहरण द्यायचं तर पाऊस पडत असतो. पावसामध्ये जर आपण डोक्यावर छत्री धरली तर आपलं डोकं आणि बुद्धी शाबूत राहते आणि आपलं डोकं कोरडं राहतं. सर्व शरीर आपलं जरी ओलं झालं तरी डोकं आपलं शाबूत राहतं. त्या पद्धतीनं गुरुकृपा जर झाली तर महाराज फक्त छत्री धरण्याचं काम करतात. तुमचे प्रारब्धाचे जे काही मोठे मोठे भोग आहेत त्याची सहनशक्ती तुमच्या ठिकाणी यावी म्हणून छत्रीरूपी गुरुकृपा तुमच्यावर होते. हेच रत्नाईच्या निमित्ताने महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे कोणी असा समज करून घेऊ नये की पटकन आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर ताबडतोब आपल्यावर कृपा होईल. जन्मजन्मांतरीची आपली दोष असतात. जन्मजन्मांतरीचे दोष निघण्यासाठी जन्मजन्मांतर गुरुची सेवा करायला पाहिजे, करत राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव नसावा, मत्सर नसावा, हेच महाराजांनी सांगितलेलं आहे. पण त्या रत्नाईला काय झालं होतं, म्हणजे रत्नाबाईला कोडं झालं होतं. तिच्या शरीरावर पांढरे डाग उठले होते, म्हणजे कुष्ठप्रमाणे कोडं, ज्याला कोडं म्हणतात ना, कोड हा शब्द आहे त्याला, की सगळ्या अंगावर पांढरं उडतं आणि ते काही जात नाही नंतर, मग हळूहळू ते सर्वांगावर येतं. आणि ते कशासाठी आलं होतं तर गतजन्मी तिने असं केलं होतं की एक त्या काही असं माठ चुलीवर ठेवत असेल किंवा हे ठेवत असेल ना, त्याच्यावर चुलीमध्ये पाणी वगैरे ठेवत, ते न बघताच तिने त्याच्यामध्ये पाणी मळकं ते चुलीवर ठेवलं, ज्यामध्ये एक मांजर व्याली होती, त्याच्यामध्ये ते 4 पिल्लं होती आणि ते न बघता तिने त्याच्यावर ठेवल्यामुळं ती आतमध्ये तडफडून मेली. हा दोष तिला लागला. मी असा कुठला ना कुठला तरी दोष असतो, कळत नकळत होतो, अप्रत्यक्षपणे हातातून घटना घडतात. म्हणून आपण सतत सावधान असले पाहिजे, सतत सावधान असू द्यावे चित्त. परमेश्वराच्या ठाई मी म्हणलं की एकाग्रता का महत्वाची आणि हे अभ्यासानेच प्राप्त होणार आहे. ज्या वेळेला आपण दैनंदिन अभ्यास करू, सकाळी संध्याकाळी 15-15 मिनटं 20-20 मिनटं श्वासयुक्त नामस्मरण करू परमेश्वराचं, त्यावेळेला आपलं दीर्घ श्वसन होईल. आपल्या ठिकाणी कुठल्या पद्धतीची रोगराई देखील छातीमध्ये वगैरे इतर ठिकाणी प्रवेश करू शकणार नाही. त्यासाठी श्वासयुक्त नामस्मरणाची देखील आवश्यकता आहे. त्यासंबंधी परत
एकदा कधीतरी विवेचन करू. आता एवढंच सांगणं की रत्नाबाईचं देखील महाराज त्या ठिकाणी समक्ष बहीण असून देखील महाराजांनी तिचे भोग काढले नाहीत, तिला ते भोगूनच संपवावं लागले. आणि नंतर तिने शेवटी पापविनाशी तीर्थावर सेवा करून त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर तिच्या शरीराची ती व्याधी नष्ट झाली असा गुरुचरित्राचा उल्लेख आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.